नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण व्हिडिओमार्फत बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेले एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर मग या व्हिडिओमधून। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर लोकांना देखील या व्हिडिओचा फायदा मिळू शकेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे अपडेट आहे कार्यालय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर प्रत्यय आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली। विषय आहे नागपूर विभागांतर्गत कार्यरत शिक्षकांनी अवैधरित्या नियमित DED किंवा BEd केल्यास त्यांच्यावर कार्यवाही न केल्यामुळे संबंधित शिक्षणाधिकारी तसेच मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याबाबत। संदर्भ आहे पहिलं आहे श्री हेमंत गांजरे यांची दिनांक 24/6/2024 रोजीचे पत्र आणि दुसरं आहे संदर्भ या कार्यालयाचे पत्र क्रमांक माध्यमिक ब 7077/221 दिनांक 17/11/2021। तर उपरोक्त विषयांवर कार्यरत शिक्षकांनी नियमित BEd केल्यास एकाच वेळेस 2 आस्थापनेवर किंवा ठिकाणी हजर राहिलेल्या शिक्षकांचे DED BEd या कार्यालयाद्वारे यापूर्वीसुद्धा अमान्य करून त्यांना BEdचे लाभ नाकारण्यात आले आहे। नागपूर विभागामध्ये हजारो शिक्षकांनी शाळेत नियमित कार्यरत असताना BEdचे उच्च शिक्षण प्राप्त केलेले आहे। शासनाने ठरवून दिलेल्या मुक्त विद्यापीठांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठातून BEdचे शिक्षण पूर्ण केले आहे जे अवैध ठरते, त्यामुळे त्याला मान्यता किंवा लाभ येत नाही। अशा प्रकारे सेवेत राहून नियमित BEd केलेल्या शिक्षणावर झालेल्या कारवाईचा अहवाल आपल्या कार्यालयास सादर करण्यात यावा असे आदेश नागपूर विभागांतर्गत सर्व शिक्षणाधिकारी यांना संदर्भीय क्रमांक 2 च्या पत्रानुसार निर्गमित करण्यात आले होते, पण सर्व शिक्षणाधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही व संस्था शाळा शिक्षकांना वाचविण्यासाठी गैरप्रकार लपवून ठेवला। तसेच अशा प्रकारे अवैधरित्या BEd शिक्षण पूर्ण करून त्याचा लाभ अनेक शिक्षक घेत असून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारत आहेत। नियमित शिक्षक असूनही नियमित BEd कॉलेजमधून BEd पूर्ण केले असल्यामुळे त्यांचे BEd अमान्य करण्यात यावे व त्याचा लाभ घेतल्यास वेतनातून वसूल करण्यात यावे अशी संदर्भ क्रमांक 1 च्या तक्रारीत नमूद आहे। तरी सदर प्रकरणी नियमानुसार कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल तत्काळ पत्र प्राप्त होताच 7 दिवसाच्या आत या कार्यालयात सादर करण्यात यावा असे डॉ. माधुरी सावरकर, शिक्षण उपसंचालक नागपूर शिक्षण विभाग नागपूर यांनी म्हटलं आहे। सहपत्र आहे संदर्भ 1 व संदर्भ 2 ची प्रत। प्रत 1 आहे श्रीमंत गाजरे 28 विठ्ठलनगर 2 नागपूर। तर ही होती शिक्षक पदभरतीबद्दल आलेली नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन पदभरतीबद्दल आलेल्या अपडेटसाठी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।